आयोजकांनी सांगितलेलं आहे 5 ओव्हरची मॅच सर. मॅच ऑन. स्क्वेअर लेग पंच चला, स्क्वेअर लेग पंच, स्क्वेअर लेग पंच नाहीये. स्क्वेअर लेग पंच चला प्लीज, जायचंय. ताईंच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच लाला माची एक आकर्षक जर्सी आपण या ठिकाणी पाहत आहोत. ही जर्सी दिलेली आहे शुभम स्पोर्ट्स संदीपजी कोळी यांच्याकडून आहे जर्सी, आणि गॉगल जे आहेत ते अरुण भंडारी यांच्याकडून हे गॉगल्स देण्यात आलेले आहेत मॅन ऑफ द मॅच म्हणून. जर्सी तुला नक्कीच घालावी लागेल लाले, आणि हा गॉगल देखील. चलो सामना चालू होतोय. आपले स्क्वेअर लेग पंच मैदानामध्ये गेलेले आहेत. सामना आहे राई जेम्स बॉन्ड विरुद्ध वाघबीळ. हा द्वितीय फेरीतील सामना आहे. राई संघ आपला पहिला सामना खेळतोय कारण त्यांच्या समोरचा संघ सकाळी नव्हता. नितीन आणि धनजी ही सलामीची जोडी आहे. गोलंदाज येत आहेत वाघबीळ संघातील. प्रयत्न राईट आमोवा उजव्या टीच्या थोडंसं बाहेर जाणार चेंडू ड्राईव्ह केलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू अडवून थ्रो दिला जाईल. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेंचा प्रयत्न नाही आहे. नितीन घेत आहेत. ओव्हर थ्रो होतोय. बॅकअप चांगलं केलं जात नाही आहे आणि ज्याचा परिणाम 2 धावा इथे दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. नितीन पाटील आणि धनजी माची. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 2. या धावांनी श्री गणेश त्यांनी चालू केलेलं आहे. 2:39 मिनिटांनी पहिला चेंडू पडतोय. आता विचार करा 30 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे तर यापासून 30 मिनिटं किती वाजता होतील ते. पहिले सामना जर बघितला पहिली इनिंग 28 मिनिटांमध्ये संपलेली आहे. यावेळेला रिव्हर्स स्ट्रोक ही इज अ यस. चेंडू जातोय सीमा पार. ही इज द भगवा चौकार. नितीन पाटील आणि धनजी माची ही सलामीची जोडी आहे राई जेम्स बॉन्ड संघाची. नितीन यावेळेला आक्रमक रूप धारण केलेले आहे. त्याने पहिला चेंडू ड्राईव्ह केला कव्हरला. दुसरा पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. तिसरा चेंडू पुन्हा एकदा कव्हरला ड्राईव्ह करतोय. आणि ज्यावेळेला एखादा खेळाडू असा असतो की नॅचरली आक्रमक खेळण्याचा त्याचा पवित्रा सुरुवातीपासून असतो. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी म्हटली जाते की आक्रमण आणि आक्रमणामध्ये स्वतःचा बचाव. की ज्यावेळेला तुम्ही आक्रमण कराल तेव्हा समोरचा संघ अडचणीमध्ये येतो की याचं आक्रमण कसं रोखायचं. आणि हे रोखलेलं आक्रमण ज्या पद्धतीनं आपल्याला पुढे क्रिएट करायचं आहे ते त्या गणितामध्ये फलंदाज असतात. हो नितीन सॉरी यावेळेला धनजी पुढे सरकतायत. मात्र त्यांना यष्टीचित करता आलेलं नाही आहे किंवा केलेलं नाही असं म्हणावं लागेल. निर्धाव संपलेल्या धावसंख्येमध्ये भर नाही आहे. धावसंख्या झालेली आहे 7. 7 विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. यावेळेला धनजी फ्लिक करायचा प्रयत्न. चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाहीये. निर्धाव संपते. धावसंख्येमध्ये भर नाहीये. हॅलो मी इथे मालवणीला घरी जा. चावी देईल ती तुला. हा जा घरी. मी चावी काढून ठेवलेली आहे मी. मी सकाळी 8:30 ला आलो ना. हा आत्ता राईची मॅच चालू झाली. हा पहिली मॅच म्हणजे पहिली सकाळची टीम नव्हती ना त्यांच्या समोरची. त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे बाय मिळून डायरेक्ट आले ना पुढे. आता चालू झाली. वाघबीळ न राहील. दरम्यानचा चेंडू यावेळेला मात्र ड्राईव्ह केला जातो. इथे कदाचित घातक होण्याची शक्यता आणि इथे धनजी पाटील माची इज आउट. नाही एक धाव मात्र इथे मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 8. षटक मैदानामध्ये संपते पहिलं. नाव एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट. स्कोर इज 8 without any wicket by Rai James Bond.
लॉस्ट द टॉस अँड बॅटिंग फर्स्ट. नंबर 2 चे गोलंदाज येत आहेत वाघबेळ संघातील मनोज पाटील गोलंदाजीसाठी येत आहेत. इज द राईट आर्म ओव्हर द विकेट टू धनजी माची. धनजी देखील एक चांगला फलंदाज आहे. बऱ्याचशा वेळेला संघ अडचणीमध्ये असताना चांगली फलंदाजी केलेली आहे. पण आज बघायचंय गेल्या वर्षीचा चांगला हिरो होता समोर आहे त्याच्या, ज्याचा आदर्श त्याच्या समोर आहे नितीन पाटीलचा. यावेळेला पुढे येत आहेत आणि इथे मात्र धनजी आता कदाचित पुन्हा एकदा एक धाव मिळते. एक धाव पूर्ण करतायत नितीन. दोन्ही फलंदाजांच्या बाबतीमध्ये अजूनही पाहिजे तसं रनिंग बिटवीन द विकेट दिसत नाहीये. आखो ही आखो में इशारा. या एका धावेने धावसंख्या झाली 9. 9 विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. राई जेम्स बॉन्ड विरुद्ध वाघबेळ. मनोज पाटील नितीन थोडा व्ही शेप मध्ये स्टान्स आहे. लेग आणि मिडल वरती आपण बघितलं तर राईट आर्म राऊंड. यावेळेला ड्राईव्ह केलेला आहे. हाफ वॉलीवरती घेऊन कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू अडवून थ्रो दिला जाईल. एक धाव आहे. दुसऱ्या धावेंचा प्रयत्न होतोय आणि इथे नितीन मला वाटतं बाद होत आहेत. धनजी थोडे पुढे सरकले आणि इज आउट. कम ऑन अनिकेत. वॉकिंग अप इज ऑन द फील्ड. तमाम क्रीडा रसिक या सगळ्या व्यासपीठावरती उपस्थित आमचे सहकारी समालोचक त्याचबरोबर पंच गुणलेखक हितचिंतक नगरसेवक नगरसेविका उद्योगपती कार्याध्यक्ष या मंडळाचे सचिव अध्यक्ष खजिनदार सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत की ज्यांनी समालोचनाची जबाबदारी ही आमचे भरत राऊत आणि मी राजीव पंडित यांच्यावरती सोपवलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. प्रत्येक प्रेक्षक क्रीडा रसिक खेळाडू यांना विनंती आहे की आम्ही बोलताना जर काही चुका झालेल्या असतील तर त्या मोठ्या मनाने आम्हाला आम्ही व्यक्त करतोय की आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय की कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी आम्ही कधी बोलत नाही. यावेळेला मात्र ड्राईव्ह केला ऑफ साईडला. चेंडू जोपर्यंत मिड ऑफला अडवलं जाईल. 2 धावा मिळत आहेत किरणला आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या सरकते ती 12 या धावसंख्येवर. कारण एकच असतं प्रेक्षकांच्या मनामध्ये सामना चांगला व्हावा, चांगले खेळाडूंचा खेळ व्हावा हेच त्यांच्या मनामध्ये असते. यस भरत राऊत व्हॉट डू यू से. नक्कीच नक्कीच हे प्रेक्षक राजे या ठिकाणी आलेले आहेत हेच पाहण्यासाठी, एक चांगलं क्रिकेट पाहण्यासाठी आलेले आहेत. कारण त्यांची एक प्रामाणिक अपेक्षा असते कारण आपण जातो आपला जो वेळ आहे सुट्टी आठवड्याची एक कुठेतरी सुट्टी मिळते आपल्याला आणि ती सुट्टी चांगल्या प्रकारे एन्जॉय करायला हवी. आणि आज आपल्या गावात स्पर्धा आहे मास्टरची स्पर्धा, तर चला आपण मैदानावर जाऊया एन्जॉय करूया. भरत तू म्हणतो की सुट्टी पाहिजे सगळ्यांना सुट्टी पाहिजे पण समाजात एक व्यक्ती आहे ती कधीही सुट्टी घेत नाही. कोण असेल? एक व्यक्ती आहे कधीही सुट्टी घेत नाही वर्षभरात कधीच सांगत नाही की मला रजा पाहिजे म्हणून. कोण आहे? मी तर पोलीस आपल्या मागेच बसलेले आहेत. काय होत आहे? महिला वर्ग. यस धावसंख्या 12. गो माझं डोकं दुखते चहा दे थांबा आयलू चहा घेते हा प्रकार होतो. नक्कीच नक्कीच ही खरोखरच खरी गोष्ट आहे. चला इथे मात्र आणखीन एक विकेट किरणला देखील या ठिकाणी डगआउटच्या दिशेने परतावं लागेल. कारण या महिला असं कधीच सांगत नाही आज रविवार आहे तुम्ही ऑफिसमध्ये जात नाही आम्ही पण जेवण करणार नाही. त्यासाठीच नक्कीच चांगले चांगले उपक्रम या परिसरामध्ये गीताताई भंडारी आणि गीताताई दमाणी यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये नेहमी काही चांगले चांगले उपक्रम राबवले जातात महिलांसाठी. एक मला वाटतं एक मध्ये एक कार्यक्रम झाला होता गीताताई, त्याच्यामध्ये शिलाई मशीन दिल्या गेल्या ना बऱ्याचशा महिलांना, त्याचं मी ते स्टेटस तुमचा पाहिला होता.
एक चांगला उपक्रम सातत्याने महिलांसाठी या ठिकाणी या परिसरामध्ये आयोजित केले जातात. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या 12 धावा. काय झालं, काय सुरू आहे? चला प्लीज मॅच स्टार्ट करा. कशावरून हाच गोष्ट सुरू आहे? 50-45 वरून. ना आता चर्चा कशावरून चालू आहे नंदू? 45-50 वरून नाही ना? हो का? जरा मला अंदाज आला की 50-45 ची चर्चा सुरू आहे. मात्र धावा झाल्या त्या 12. आणि एक मी माहिती देतोय, सगळ्या संघांना माहिती देतोय, एका चेंडूवर 2 विकेट होत नाही. क्रिकेटमध्ये कधीतरी पाहिलंय का असं एका चेंडूवर 2 विकेट? त्याच्यामुळे एकाच वेळेला 2-2 विकेट तुम्ही टाकू शकत नाही. एकतर विकेट गेला तर तुम्हाला, जर तुम्हाला रिटायर व्हायचं असेल 50च्या खेळाडूला, तुम्हाला तिथे एक चेंडू अजून खेळावं लागेल. एकाच वेळेला 2 विकेट पडत नाही, लक्षात ठेवा. धावा 12. खरोखर प्रफुल्य या खेळाडूची प्रतीक्षा करत होता वारंवार राई ग्रामस्थ, आणि या कारणास्तव ती प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये केली गेली होती. यावेळेस हा पहिला आपण स्वीप करतोय चेंडूला. एक प्रकारे म्हणायचं केलं स्कूप केला गेला हा फटका. चेंडू जातो डी झोन रिजन मध्ये 2 धावेसाठी. प्रफुल्ल यांच्या बॅट मधून येत आहेत त्या 2 धावा. धावसंख्या झाली आहे ती 14. एक गोष्ट जर बघितली भारत, तर ज्या पद्धतीनं प्रफुल्ल खेळतोय त्यावरून मला आठवण नेहमी येते, ती म्हणजे त्याचे वडील हरेश्वर पाटील. मैदानाच्या सगळ्या बाजूला फटके असायचे नेहमी. प्रत्येक क्षेत्ररक्षकाला विचार करायला लागायचा की हा फलंदाज कसा खेळतोय आणि आपल्याला कसं रोखायचंय ते. मात्र त्याचाच मित्र हरेश्वरचा दत्तात्रय म्हात्रे या जगामध्ये आज राहिलेले नाही आहेत. दरम्यान मनोज पुढचा चेंडू यावेळेला फुल टॉस मध्ये गेला. ऑन ड्राईव्ह चेंडू डाऊन साइडला मिड विकेटला. तोपर्यंत क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू अडवून थ्रो दिला जाईल. एका धावेनं समाधानी आहेत, कारण चेंडूची गती जास्त होती आणि ज्यामुळे फटक्यामध्ये अतिरिक्त आणखीन गती मिळाली. षटक संपलेली आहेत मैदानामध्ये 2. धावसंख्या झालेली आहे 15. फलंदाज बाद झालेले आहेत 2. किरण पाटील आणि त्याचबरोबर नितीन पाटील हे 2 फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालेले आहेत. म्हणजे कुठच्याही गोलंदाजाला स्वतः वैयक्तिक यश अजूनही मिळालेलं नाही आहे हे म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने 2 वाजून 39 मिनिटांनी पहिला चेंडू पडलेला होता, 30 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे. म्हणजे विचार करावा लागेल की आता आपल्याला कसं आणि कुठे केव्हा कसं खेळायचं आहे ते. आणि त्याची जाणीव आहे वाघबेळ संघाला, त्याची जाणीव आहे. कारण मागचा सामना वाघबेळ संघाने जो पहिला सामना खेळला होता तो 28 मिनिटात त्याने ती इनिंग 5 षटकं टाकली होती, ती इनिंग पूर्ण केली होती. त्याच्यामुळे त्यांना ती माहिती आहे, त्यानुसार नक्की ते देखील तितकीच घाई करतायत. 2 षटकं पंडित सर. धावा झाल्यात त्या 15. म्हणजे जरी विकेट नाही तरी मात्र एक चांगल्या प्रकारे थांबवला आहे राई संघाला. हो नक्कीच केव्हाही. पण आता बघायचंय काय घडते ते, कारण नितीन आणि किरण बाद झाल्यानंतर प्रफुल्ल मैदानामध्ये येतोय. आणि प्रफुल्ल हा काही बघितलं काही क्षण सुरुवात थोडी संथ होते, पण ज्या वेळेला एकदा तो गेरअप मध्ये येतो त्यावेळेला मात्र आक्रमक बघायला मिळतो. जसा मालवणीचा धर्मेंद्र म्हणा किंवा दैसाचा नंदकुमार, या पद्धतीनं मध्ये प्रफुल्ल आक्रमक एकदा झाला की मग मात्र तो समोरच्या गोलंदाजाचा कधी विचार करत नाही की गोलंदाज माझ्या समोर कोण आहे काय आहे. यावेळेला काय मॅग्निफिसंट फ्लिक केलेला आहे, फक्त या चेंडूच्या दिशेचा उपयोग केला आणि चेंडू जातोय 2 धावांसाठी डिक्लेरेशन झोन मध्ये. आणि या 2 धावांनी धावसंख्या झाली 17-17. यस, मीरा संघामध्ये देखील असे होते. आत्माराम पाटील आणि त्यांचे चिरंजीव इथे. हा यस, प्रमोद. आणि इथे देखील तानाजी पाटील आणि मनोज पाटील पिता पुत्र मैदानामध्ये खेळत आहेत. आंतरराष्ट्रीय कधीच बघायला मिळत नाही असं. यावेळेला प्रफुल्ल खेळायचा प्रयत्न ऑन साइडला. चेंडू जातोय डीप थर्ड मॅनला, कदाचित सीमारेषेच्या जवळ. वेट फॉर द अंपायर अँड व्हॉलंटियर सिग्नल इज अ 2 रन्स टू गेट. आणि या 2 धावांनी धावसंख्या झाली 19. 19 लॉस अप 2 इन द थर्ड ओव्हर. तसं पाहायला गेलं तर मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण जर बघितली तर मागचं जे मैदान आहे आपल्याला असं जाणवतं आंतरराष्ट्रीय साईज स्क्रीन आहे का काय ते. एक वेळ दोन्ही बाजूनी गोलंदाजीचे आपल्याला सामने बघायला संपूर्ण दिवसाचे सामने बघायला मिळत होते.
30 षटकं 25 षटकं झाली, 25 ची 22, 20 नंतर आज 3 न 4 षटकावर आलेले आहे. यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा फ्लिक केलेला आहे, चेंडू जातोय डी बॅकवर्ड केलेला, एक धाव आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रफुल्ल प्रयत्न करतायत, धनजी मात्र जागेवर थांबतायत. येस किंवा नो हे दोन शब्द तुम्ही एकमेकाला द्यायला पाहिजेत. ज्या वेळेला खेळपट्टीच्या मध्ये येता त्यावेळेला येस सेकंड म्हणून एकमेकाला आवाज द्या तुम्ही. धनजे माझे हे इज द रिटायर्ड हट. कमलाटे धावचित मध्ये बाद घोषित होतोय आणि त्याच्या जागेवर नवीन फलंदाज प्रशांत केणी. प्रशांत केणी नाही, रिटायर म्हणजे खेळाडू तो बाद मध्येच घोषित होत असतोय. चालेल, पहिलेच बोलला. प्रशांत केणी आणि प्रफुल्ल पाटील ही जोडी आता मैदानामध्ये आहे राही संघामार्फत. नेहमीचा रस्ता असल्यामुळे लगेच आपल्याला मागून काही गाड्या जा ये करताना दिसतात यष्टिक्षकाच्या मागे. मात्र जेव्हा सामना थांबतो तेव्हाच तुम्ही जा. प्रमोद सॉरी नंदू, यावेळेला प्रशांत ऑन ड्राइव्ह, मॅग्निफिसंट स्ट्रोक बट स्ट्रेट टू द फील्ड, फर्स्ट बाउन्स. एकच धाव आहे आणि एका धावेनं समाधान मानतात दोन्ही फलंदाज. फटका आक्रमक होता लॉंग ऑफ मध्ये, मात्र एकच धाव मिळते प्रशांतला. 3 बाद धाव संख्या झालेली आहे ती 21, 21. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, लास्ट 2 बॉल टू गो इन दिस ओव्हर. 2 चेंडू बाकी आहेत या षटकांतील. नंदू मागचा सामना जिंकल्यामुळे वाघबेल संघाचा थोडा आत्मविश्वास दुणावलेला आहे, मात्र राही संघानं आराम भरपूर केला. यावेळेला प्रफुल्लचा फटका, ही बलून सवे आसमान छूने के लिए गेंद जा रही है और फील्डर वह उसके नीचे ठीक से आ गए. कोई गलती नहीं कि अपने हाथोली में गेंद को गैदर कर लिया. एंड प्रफुल्ल पाटिल नाउ ही इज द बैक इन द पवेलियन. आता बघायचंय जानू मेरी जान कोण आहे ते आणि या अनिकेतची जान कोण आहे ते आपल्याला माहित नाही. येस बघा ड्रोनच्या साह्यानं चाललेलं आहे तिथे. लगेच वाघबीचे संघनायक उलट सुलट डोकं फिरवतात, नक्की माझा चेहरा चांगला येऊ दे म्हणून. अच्छा अच्छा, माशी आली पण माशी नाहीये ते मच्छर असं आहे, सगळे शूटिंग करून घेईल. हल्ली भरपूर गोष्टी आपल्याला बघायला मिळतात या ड्रोनच्या साह्यानं की बारीक सारीक शूटिंग आणि बारीक सारीक गोष्टी व्यवस्थित टिपल्या जात आहेत. मग ते काश्मीर फ्रंट असेल का तिथे गडचिरोली असेल. कारण परवाच एक पोलीस साहेब मला भेटले, ते म्हणाले 2 वर्ष मी गडचिरोलीला काढले पण अक्षरशः रात्रीचे दिवस करायला लागत होते आम्हाला, कारण कधी कुठून केव्हा नक्षलवादी येतील काही सांगता येत नाही. फॅमिली तर तिथे नेताच येत नाही अजिबात. प्रशांत मात्रे इज द न्यू बॅट्समन. नंदू लास्ट बॉल टू गो इन दिस ओव्हर. यावेळेला बिलकुल अप्रतिम रीतीने ऑन ड्राइव्ह, चेंडू डाऊन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू अडवून थ्रो दिला जाईल. एक धाव इथे घेतली जाते. अर्थात एक धावेसाठी इथे भरत बघितलं गेलं तर राई संघाला झगडावं लागतंय, झुंजावं लागतंय, सहजासहजी मिळत नाहीये. धाव संख्या झालेली आहे 22, षटक संपलेली आहेत मैदानामध्ये 3. म्हणजे सरासरीकडे लक्ष दिलं तर जवळजवळ झालेली आहे ती म्हणजे 7.25. येस व्हॉट डू यू से. नक्कीच नक्कीच. आणि एक प्रकारे आणखी म्हणायचं गेलं तर राजूजी तर एक धाव आरोग्यासाठी हे आपण मास्टर्स क्रिकेट खेळतोय. धावा झालेल्या आहेत त्या 22 धावा. चांगल्या प्रकारे नक्कीच थांबून ठेवलेला आहे, म्हणजे अक्षरशः बेड्या ठोकल्यात असं मी म्हणू शकतोय. कारण 2 टॉप क्लास, म्हणजे ज्याप्रमाणे मगाशी म्हटलं होतं की 2 धारेची तलवार ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण एका साईडला आपण प्रशांत मात्रे आणि एका साईडला प्रशांत केणी पाहतोय. म्हणजे कुठलाही फलंदाज स्ट्राईकवर गेला तर मोठे फटके 100% येतील.
त्याच्यामुळे मी म्हटलं पंडित की ही दोनधारी तलवार आहे आणि ही दोन धारेची तलवार कुठेतरी मॅनात टाकणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट इथे भारत जर बघितली तर जसा इथे राही संघ एक एक धावेला झगडतोय झुंजतोय, तसा इंग्लंड विरुद्ध भारतीय संघ देखील झगडतोय झुंजतोय. 110 ला 5 विकेट झालेले आहेत आतापर्यंत. क्या बात आहे. मेघा गोंधळे यावेला मात्र मिस टाइम स्ट्रोक है, बल्ले के काफी ऊपरी हिस्से में गेंद लगी, फील्डर इसके नीचे आए थे, लेकिन आयुष्मान भव का आशीर्वाद देते हुए प्रशांत म्हात्रे को कि आप ऐसे ही खेलते रहो, मुझे खेल देखना है. हा ज्ञान देखना है कि आने वाला समय क्या बताएगा. हा ज्ञान न कॅच नाही टाकला तर स्कोरबोर्ड वाढवण्यासाठी एक संधी दिली प्रशांत म्हात्रे यांना. प्रशांत म्हात्रेला पुलचा फटका बिलकुल चुकलेला होता, कारण स्ट्रोक साठी आधी कन्वर्ट झाले आणि कन्वर्ट झाल्यानंतर काय घडतं त्याचा हा प्रात्यक्षिक बघायला मिळाला. या 2 धावेने धावसंख्या झाली 24. इथून आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल, कारण 50 ते 60 धावा वाघबीळच्या अगेन्स्ट यायला हव्यात असं काहीच टार्गेट सेट केलं असेल नक्कीच, आणि ते एक रिझनेबल टोटल असेल. यावेळेला मात्र परफेक्ट स्ट्रोक आहे, चेंडू सीमा पार. यार की वॉट बॅटिंग बाय प्रशांत म्हात्रे. प्रफुल्लची उणीव त्यांनी भरून काढलेली असं जाणवायला हरकत नाहीये. मेघा यावेळेला अनदर पुल, बट स्ट्रेट टू द फील्डर. ओ इज अनदर वेट फॉर द अंपायर अँड व्हॉलंटियर सिग्नल. 6 रन, थर्ड 6. एक प्रकारे तो कॅच किती महागात पडला त्याचं जर विश्लेषण करायचं गेलं तर प्रशांतच्या बॅट मधून 18 धावा आतापर्यंत आलेल्या, सॉरी 20 धावा आलेल्या आहेत या षटकात. 22 धावा आलेल्या आहेत या षटकात. त्यामुळे धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत 43. यावेळेला अपील होत आहे, मात्र चेंडू कदाचित डाव्या यष्टीच्या बाहेर असेल, पंच दाखवत आहेत. लेग बायचा इशारा आहे आणि या लेग बायजमुळे संघाची धावसंख्या झालेली आहे 45. षटक संपलेले आहेत मैदानामध्ये 4. पहिल्या षटकात 8, दुसऱ्यामध्ये 6, तिसऱ्यामध्ये 7 आणि ज्या वेळेला चौथं षटक संपतंय त्यावेळेला धावसंख्या 40च्या पलीकडे. म्हणजे आता असं म्हणावं लागेल की जवळजवळ आता इथे रिझनेबल टोटल आलेलं आहे. रिटेल मध्ये नाहीये, होलसेल मध्ये तर अजिबात नाहीये, कारण होलसेलचे दुकानं सध्या कमी आहेत डीमार्ट मुळे. अनिकेत क्या कर रहे हो भाई? अच्छा ठीक है, चल बजा. तो जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते.
45 धावसंख्येवरती हा चौथा फलंदाज बाद होतोय प्रशांत म्हात्रेच्या रूपानं. मात्र धावा केलेल्या 23 and he is facing just only 8 बॉल. म्हणजे 2018चा तो सामना आठवतोय दिनेश कार्तिक. 2 षटकात 34 धावांची गरज होती, एका षटकात 23 धावा. मात्र त्याचबरोबर मला आठवतोय सामना तो म्हणजेच बोरिवलीच्या डॉन बॉस्को मैदानावरचा, ज्यावेळेला जम्बो 2 षटकात 32 धावांची गरज होती, एका षटकात 27 धावा कुटलेल्या होत्या जम्बोनं आणि 3 चेंडू राखून सामना जिंकलेला होता. नवीन फलंदाज थार थार आपण बादोई. चला पारितोषिक आलेलं आहे. राकेश पाटील यांनी हे पारितोषिक लावलेलं आहे. 1 षटकार आला तर 200 रुपये आणि लागोपाठ 2 षटकार आले तर 1000 रुपये. धावा झाल्या आहेत त्या 45 धावा. खरोखर एक मोसम आपला डीजे आहे. अनिकेतने एक चांगला मोसम तयार केला होता, कारण इथे प्रत्येक जण एन्जॉय करताना अशी गाणी यायला हवी अनिकेत, कारण कुठेतरी नक्कीच त्यांचे देखील पाय हलतील आणि काही ठिकाणी नक्कीच तुला डान्स देखील पाहायला मिळेल इतकं मात्र निश्चित आहे जर तू अशा प्रकारची गाणी वाजवलीस तर. नाही पण भारत, मला एक गोष्ट जाणवते की लोकसंगीत आणि कोळी संगीत या 2 संगीतामध्ये काय ताकद आहे कोणाला माहित नाही आहे, की जेणेकरून जर बघितलं तर संगीत चालू झालं की छाती आणि कंबरच्या छाती आणि पायाच्या मध्ये कंबरचा भाग आहे तो कधी जागेवर राहत नाही. नक्कीच नितेश, तुझ्यासाठी आणखी बक्षीस आहे. तू जर 3 चेंडू डॉट केले तर तरी तुला 500 रुपये, म्हणजे कुठेही तू लॉस नाहीयेस. नक्कीच बिझनेस काय बघा. हो, यावेळेला ऑन साइडला फ्लेक केलेला आहे. अप्रतिम स्ट्रोक, चेंडू जातो 1 धावेसाठी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित असेल. येस इट इज. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 47. आणि आता शेवटचे मला वाटतं काही चेंडू बाकी आहेत. शेवटचं षटक आहे मैदानामध्ये. 2 वाजून 39 मिनिटांनी पहिला चेंडू पडलेला होता आणि त्यानुसार बघायचं 30 मिनिटाचा अवधी कधी संपतोय. काही मिनिटं बाकी आहेत, त्याआधी हे षटक पूर्ण झालंच पाहिजे. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल घडवून आणला जातोय. फाईन लेगला नाही आहे, डीप बॅकवर्ड स्वेल लेगला क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला आहे वाईडिश मिड डाऊन आणि एक लॉंग ऑन. इथे ऑफ साइडला बघितलं तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. हो, यावेळेला मॅग्निफिसंट ड्राईव्ह ऑन साइडला. चेंडू येते सीमारेषेच्या जवळ, जोपर्यंत अडवला जाईल. दुसऱ्या धावेसाठी नितेश धावत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित होईल आणि इथे थ्रू येईपर्यंत इज आउट. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नितेश बाद होत आहेत आणि संघाला नेऊन ठेवलेल्या ते 1 शॉट 50. संघाची धावसंख्या झालेली आहे ते 51. 51 धावा आजच्या दिवसांतील तिसरं अर्धशतक आहे. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. लास्ट 2 बॉल टू गो इन दिस ओव्हर. यस सर, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. कुंदन फुल टॉस मधला चेंडू, चेंडू जातोय सीमा पार. हिंदुस्थान गव्हर्नमेंटचा ISI चा शिक्का होता त्याच्यावर बॅट मधून निघाल्यानंतर आणि या 6 धावांनी धावसंख्या झाली 57.
षटकं जर बघितली तर 35 धावा आलेल्या आहेत. यस भारत शेवटच्या 2 षटकात 35 धावा, पहिल्या 3 षटकात 22 धावा. नक्कीच नक्कीच इथून ज्याप्रमाणे आपण मगाशी पाहिलं प्रशांत म्हात्रे यांचा तो कॅच ड्रॉप आणि तिथून नंतर आपण पाहिलं गेअर शिफ्ट केला गेला, गेअर चेंज केला गेला. टॉप गेअर मध्ये जी गाडी सुरू राहिली राई संघाची ती शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत ती गाडी त्याच वेगामध्ये सुरू राहिली आणि नक्कीच एक साजेसा धाव फलक आहे, एक मोठा धाव फलक आहे. इतक्या धावा इथे चेस करणं थोडंसं नक्कीच अवघड असेल, मात्र ती ताकद आहे असं म्हणत नाहीये की वाघवेळ संघामध्ये ते खेळाडू नाही आहेत, तर ती ताकद आहे. जे आमचे ड्रोन ऑपरेटर आहेत, ड्रोन ऑपरेटर जे आहेत त्यांना आमच्याकडून एक विनंती असेल, ज्यावेळेस चेंडू डिलिव्हर होतोय, चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज येतोय, तर बॅटरच्या डोक्याच्या वर ते ड्रोन ठेवू नका, विनंती करतोय. त्याचा आवाज जो आहे ना तो डिस्टर्ब करतो बॅटर्सला, तर प्लीज त्या गोष्टीकडे लक्ष द्या. आपण जे कार्य करत आहात ते चांगलं कार्य आहे. या संपूर्ण मैदानाचा नजारा तुम्ही दाखवत आहात पहा, लाईव्ह टेलिकास्ट मध्ये आपण तो नजारा पाहू शकता. लाईव्ह टेलिकास्ट मध्ये संपूर्ण नजारा दाखवला जातोय, चांगला व्ह्यू तुम्हाला दाखवला जातोय या मालवणी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे मैदान आणि अतिशय सुंदर मैदान. चला कॅप्टन, मालवणी टीम कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. आणि मुर्धा टीम कॅप्टन, मालवणी टीम कॅप्टन आणि मुर्धा टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. थँक्यू रत्नेश पाटील, रत्नेश भुईर गुणलेखन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. जितेश कोळी यांना थोडासा ब्रेक दिला आहे, आम्ही आपले अधिकृत स्कोरर म्हणू शकतोय, कारण जर तुम्हाला स्कोररची गरज असेल तुमच्या स्पर्धांमध्ये तर नक्कीच रत्नेश भुईर यांचा आपण नंबर घेऊ शकता, अप्रतिम स्कोरर आहेत. बोला, टॉस साठी येतोय, मुर्धा टीम कॅप्टन येतोय. चला मॅच स्टार्ट करूया. गाणी देखील चांगल्या प्रकारे येत आहेत. द डीजे थँक्यू, धन्यवाद अनिकेत. अशी गाणी यायला हवीत. हिंदी सिनेसृष्टीकडे आपलं जाणं गरजेचं आहे. मराठी देखील वाजवली आपण, आगरी देखील गाणी आपल्या डीजेच्या माध्यमातून पुढे आली. दुपारचा वेळ आहे, रंगबेरंगी वातावरण आहे आणि या रंगबेरंगी वातावरणामध्ये थोडंसं मधुर गीत देखील यायला हवं. पण एक गोष्ट जाणवते की या अनिकेतनं जवळजवळ अर्ध्या हिंदुस्थानचा प्रवास आपल्याला करून दाखवलेला गाण्याच्या रूपानं. निरनिराळ्या पद्धतीची गाणी ज्या पद्धतीनं तो वाजवतोय, कारण नेहमी असं म्हटलं जातं की चित्रकार हा चित्र आपल्या हाताने किंवा कुंचल्याने म्हणजे ब्रशनी काढत नाही, तर मोठी स्पर्धा मित्रांनो, येत्या 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी एक सर्वात मोठी स्पर्धा म्हणायचं गेलं तर या परिसरातील आणखीन एक मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा, शिवसेनेची स्पर्धा मित्रांनो आपल्या भेटीसाठी येत आहे 17 आणि 18 फेब्रुवारी 2024 रोजी. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1,11,111, द्वितीय पारितोषिक 55,555 आणि ही स्पर्धा आहे या नगरीचे विद्यमान शाखा प्रमुख सन्माननीय रवींद्रजी भगतसाहेब रायाभाऊ यांच्या नावानं ती शाखा प्रमुख चषक अशी या स्पर्धेचं नाव आहे. त्यांच्या नावाने स्पर्धा ओळखली जाणार आहे. तर जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर मालवणीच्या मास्टर्स खेळाडूंचे तुमच्याकडे नंबर आहेत, त्यांना कॉल करा आणि या स्पर्धेमध्ये आपली मात्र नोंद करा. रायाभाऊंच्या नावाने स्पर्धा आहे शाखा प्रमुख चषक 2024. वेळ भेटला तर नक्कीच आपण देखील येऊया. राजू भाऊ, ज्यावेळेला सामना चालू होतोय समालोचन घेऊन येत आहेत आमचे सहकारी भारत राऊत फ्रॉम पांझू. धन्यवाद. धन्यवाद राजू पंडित साहेब, धन्यवाद. आज आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात. खरोखरच मला खूप बरं वाटलं, कारण कालचा दिवस भगवानदादा पाटील यांचा सपोर्ट, संतोष कोळीने एक थोडीशी इनिंग केली, रुपचंद ठाकूरने एक इनिंग केली, त्यानंतर भगवान पाटील आपल्या मंडळाचे सचिव यांनी थोडंसं सपोर्ट केला समालोचक म्हणून. धन्यवाद, त्यांचे देखील ते आभार मानतोय. आणि राजू पंडित आहेत एक लेजंड समालोचक आमच्या संवित, आणि त्यांचे देखील आभार. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे तुझ्या बरोबर समालोचन करताना मी नेहमी म्हणत असतो चषक 2024. थँक्यू सर,
कट केला गेला. पहिला चेंडू पॉइंट रिझर्व मध्ये खेळला जातो. एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. मात्र कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये तानाजी पाटील या ठिकाणी बाद होत आहेत. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद. वाघबील मास्टर संघाचा मिस्टर तानाजी पाटील गॉन. थँक्यू अनिकेत. मात्र मी 2 समुद्र पार करून आलोय. आता गाण्याचे बळ नक्कीच चांगले आहेत. 7 समुद्र आणि ते बरोबर आहे. अनिकेत असं म्हणतोय की त्याच्यासाठी येणारी 7 समुद्र पार करून येईल. नक्कीच येऊ शकते. चला मालवणीचे कॅप्टन आहेत टॉस बॉक्स मध्ये. मुर्धा टीम कॅप्टन रवींद्र पाटील आहेत. पहा तिथे टॉस बॉक्स मध्ये मालवणी टीम कॅप्टन आहेत. फुल टॉस मात्र यावेळेस चेंडूला फक्त ढकलून देण्याचं काम केलं गेलं. ऑफ साईडला पॉइंट रिझर्व मधून शतरक्षक त्या ठिकाणी वेगाने येतोय. हेमप्रकाश पाटील हेमू सिंगल इथे मिळेल. आपल्या सर्व भगिनी रजा घेत आहेत. रणरागिणी शिवसेनेच्या रजा घेत आहेत. गीताताई देखील रजा घेत आहेत. संध्याकाळी कदाचित येतील पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळेस. धाव संख्या आहे ती 2. मात्र याच्यानंतरची मॅच मालवणीची आहे आणि ही आठवण करून देतो मी खास करून. यावेळेस हा चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने खेळला जातोय. स्क्वेअर लेग रिजनला डीपला प्रोडक्शनला फिल्डर्स तिथे आहे. प्रफुल्य चांगला थ्रो चांगली फेकी सिंगल. वाघबेल वर्सेस आपण पाहिलं होतं मागच्या वर्षी. नक्कीच राजू पंडित यांच्या मी निदर्शनामध्ये आणतोय. वाघबेल वर्सेस आपण पाहिलं होतं ग्रँड फिनाले याच मैदानावर. जेम्स बॉन्ड राई लक्षात ठेवा. ही जी मॅच सुरू जी आहे मैदानाच्या आतमध्ये ही मागच्या वर्षीची आपण ग्रँड फिनाले पाहतोय. लक्षात ठेवा. ज्यांनी कोणी पाहिले नसेल तर पाहून घ्या. कारण हे 2 संघ आमने सामने होते ग्रँड फिनाले मध्ये. 2023 वर्ष मालवणीचं वर्ष होतं. बरं तीच इथे म्हणावं लागेल की त्याची पुनरावृत्ती झालेली आहे यात शंका नाही आहे. धावा झालेल्या आहेत त्या 4. मोहन घरत साहेब चला टॉस साठी या. तुमच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. लेग बायचा इशारा आहे पंचांमार्फत आणि या लेग बायजनी संघाची धावसंख्या झालेली आहे. वाघबीळ संघाची 5. 1 बाद. बॅक टू भारत राऊत. धावसंख्या 5. जवळपास धावा जर आपण पाहिल्या तर करायच्या आहेत त्या 58 धावा. म्हणजे आपण जर विचार केला राजू सर जवळपास 11.60 म्हणजे जवळजवळ 12 धावा तुम्हाला पर ओव्हर मध्ये करायचे आहेत. वारी 65. यस नक्कीच इतक्या धावा तुम्हाला पर ओव्हर मध्ये कराव्या लागतील आणि थोडंसं नक्कीच ते अवघड असेल. मात्र प्रयत्न तर करावाच लागेल. मैदानाच्या आतमध्ये आहे प्रयत्न मनेरा. याच्यामुळे प्रयत्न तर नक्कीच होतील. धावा झाल्या त्या 6. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1 पहिल्या षटक या ठिकाणी पूर्ण होते. धावा फलकावर आहेत त्या 6. चला या वळूया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. कोलशेट टीमचे लेजंड खेळाडू एक नामांकित खेळाडू विक्रमादित्य कोलशेटचे मोहन घरत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. राजेश पाटील टीम कॅप्टन मुर्धा आणि रवींद्र पाटील टीम कॅप्टन मालवणी या 2 टीम कॅप्टन सोबत तो नाणेफेकीचा कौल मोहन घरत यांच्या शुभ हस्ते केला जातोय. चला टॉस होऊन जाऊ द्या. मोहन घरात थोडस त्या साईडला तोंड करा. कॅमेरा आहे तुमच्या बाजूने. तुमचे पाठ येते समोरून कॅमेरा आहे मोहन दादा. यस कॉइन स्पिन होतोय. टॉस विन मुर्धा संघ नाणेफेक जिंकतोय. राजेश पाटील वन द टॉस अँड चॉईस द बॅट या बॉल फर्स्ट. राजेश पाटील 2 धावेचा प्रयत्न. स्ट्राइक एंडला थ्रो डेंजर झोन मध्ये आहे. त्या ठिकाणी प्रयत्न मनेरा परतावा लागेल. डगआउटच्या दिशेने परतावा लागेल. वाघवेळ संघाचा हा येतोय 2रा विकेट. प्रयत्न मनेरा डगआउट रिझर्व मध्ये.
लागोपाठ 2 विकेट. वाघबेळ संघाच्या एका साईडला आपण पाहिलं तानाजी पाटील, त्यानंतर आपण पाहिलं प्रयत्न मनेरा. ह्या दोन्ही विकेट रत्नेश पाहिला पण रनआउटच्या स्वरूपात. धावसंख्या 7. इथून चांगली 7 एकमेकाला द्यायची होती. एक चांगला फाउंडेशन राजू पंडित उभा राहायचं होतं, मात्र इथून मात्र फाउंडेशन रचताना म्हणजे पायाभरणी करताना जवळजवळ 2 विकेट. या आपण पाहतोय वाघबेळ संघाच्या 7 धावा. गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी. म्हणजे एकंदरीत बघितलं भारत तर आरसीसी कॉन्क्रीट अजून ते चांगलं झालेलं नाही असं म्हणावं लागेल. आता बघायचं तिथे व्हायब्रेटर कसा वापरला जाईल आणि त्या व्हायब्रेटरच्या साहाय्यानं आरसीसी फाउंडेशन कसं मजबूत केलं जात आहे ते नक्कीच. नितीन पाटील मागच्या वर्षाचा हिरो ज्यांनी घेतलं होतं मालिकावीर पारितोषिक. मागच्या वर्षामध्ये काय परफॉर्मन्स दाखवला होता नितीन पाटील यानं या मैदानावर. उत्तम दर्जाची गोलंदाजी, चांगले बॅटिंग आणि चांगले कॅचेस देखील नितीन पाटील यानं घेतल्या होत्या. आणि तोच नितीन तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवर. ट्रॅक एंडला किनी फिल्डिंग घेतली का? ओके. राजेश पाटील फिल्डिंग घेतोय. मालवणी संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. अनेक ठिकाणी आपण प्रेक्षकांची गर्दी पाहतोय. प्रत्येक जण आवडीनं आपापला वाढदिवस साजरा करतोय. राजू पंडित तुमचा शब्द आहे. रविवार म्हटलं तर प्रत्येक जण आपापला जन्मदिवस साजरा करतोय आणि तो जन्मदिवस या ठिकाणी एन्जॉय करून साजरा केला जातोय. आपल्या उजव्या बाजूलाच आपल्याला बघायला मिळते सगळं. यावेळेस सिंगल पूर्ण केला गेला. जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गणेश मनेरा आणि ज्ञान पाटील. ही जोडी आपण वाघबीळ संघाची पाहतोय. एक आणखी जर म्हणायचं गेलं ना तर अजूनही चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. म्हणजे जर टॉप ऑर्डर थोडीशी फ्लॉप गेली तर मिडल ऑर्डर जी वाघबीळ टीमची आहे ती देखील टॉप क्लास आहे. म्हणजे त्या टॉप ऑर्डरच्या बरोबरीची मिडल ऑर्डर आहे. आणि जी मिडल ऑर्डर जर चांगल्या प्रकारे सेट झाली मैदानाच्या आतमध्ये तर ही धावसंख्या जी आहे 58 धावा या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकेल. गणेश मनेरा यावेळेस गणेशच्या बॅट मधून हा येतोय दमदार षटकार. 6 धावा. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच करतोय. जवळ जर व्हाईट लाईन जी आहे त्या व्हाईट लाईनच्या जवळ म्हणजे व्हाईट यॉर्कर असं म्हणू शकतो आपण. एक्झॅक्टली. आणि दुसरा जर शब्द म्हणायचा झाला तर सबमरीन डिलिव्हरी. बिलकुल चेंडू उचली घेत नाहीये. म्हणजे अक्षरशः समोर तो चेंडू गणेशला दिसतोय मात्र चेंडू गायब होतोय मिस्टर इंडिया प्रमाणे. अशातला हा भाग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. बॅट्समॅन तर प्रॉपर आहे. गणेशचा ताकदीनं 2 फटके खेळतोय. आता 2 चेंडू नितीन हाताळले ते अप्रतिम. डान्सिंग विथ द पिच फुटबॉलचा वापर. चेंडूला फ्रंट लाईन खेळलं गेलं. वाईडिश लॉंग ऑन. त्या ठिकाणी प्रशांत मात्र चेंडूला फील्ड करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. धावसंख्या झाली ती 15. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावर झालेल्या आहेत त्या 2 बाद 15. डीजे अनिकेत. इनका चेहरा हम जाम में देखा करते हैं.
राय भाऊ हे तुमच्यासाठी होतं. माशाअल्लाह माशाअल्लाह. धावसंख्या 15. मॅचच्या दिशेने देखील वळूया, थोडंसं मनोरंजन केलं मित्रांनो, कारण गाणं ते आलं होतं मुंगडा मुंगडा, त्याच्यामुळे एक शेर फक्त रायाभाऊंसाठी, रवींद्र भगतसाठी. धावसंख्या 15. मॅच ऑन. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय चेतन पाटील, गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक आपण पाहतोय. तर तिसरा हाताळण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला कोण आहे, तर नक्कीच वाघबीळ टीमचा बाहुबली मिस्टर गणेश मनेरा. 18 चेंडू 43 धावांची गरज विजयासाठी. स्लोराम चेंडू, बॅकफुट पंच, एक्स्ट्रा कव्हर, डीपला प्रोडक्शनला प्रशांत किणी आहे. चांगलं शतरक्षण, थ्रो तितकासा चांगला नाहीये, मात्र फील्ड चांगल्या प्रकारे चेंडूला केलं गेलं. एक धाव. इथून मात्र एक प्रकारे आपण विचार केला राजूजी, तर चेतन पाटील यांची जी शैली आहे गोलंदाजीची, ती शैली ओळखणं सध्याच्या घडीला बॅटरला खूप गरजेचं. चेतनची आजची जी शरीरयष्टी बघितली तू म्हणालास त्या पद्धतीने 84 ला भारतीय संघामध्ये अझरुद्दीन आला, त्याची मला आठवण येते. नक्कीच नक्कीच. जवळपास मला वाटतं 5.5 ते 6 फुटाची ती उंची असेल, आणि ज्याप्रमाणे रिलीज ऑफ द डिलिव्हरी जी आहे चेतनची ती अप्रतिम असते. म्हणजे ॲन वेलेवर तो कधी कधी लेग ब्रेक करतोय, कधी ऑफ ब्रेक करतोय, कधी कधी आपण पाहतो तर नॅचरल चेंडू टाकतोय. सगळ्या प्रकारची गोलंदाजी, म्हणजे 6च्या 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची किमया बाळगणारा हा गोलंदाज आहे, किमया करणारा हा गोलंदाज आहे. त्याच्यामुळे या गोलंदाजाला ओळखणं थोडंसं कठीण आहे. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका, चेंडू थांबणार नाहीये. वेट फॉर द अंपायर सिग्नल. काय असेल हा निर्णय, चौकार की षटकार, फटका दमदार, हा येतोय भगवा चौकार. 4 धावा. जबरदस्त फटका, अक्षरशः पायातला चेंडू उचलला. धावसंख्या झाली ती 20. याच प्रकारे खेळायचं आहे, पूर्ण कल्पना आहे. भारत एक गोष्ट जाणवते की या फटक्यावरती धोका पत्करलेला होता फलंदाजानं, की जेणेकरून जो धोका त्याने पत्करला आणि त्याच्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. जसं आपण मगाशी म्हटलं की हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा, तसा हा प्रकार झाला. नक्कीच इथे वारंवार ते प्रयत्न करावे लागतील. यावेळेस चांगला फटका, पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला खेळतो. स्क्वेअर लेग डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रशांत किणी. थ्रो पहा, अचूक थ्रो, स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला. एकच इथे मिळेल. धावा झालेल्या त्या 21. मॅच जरी चेंडू कमी असतील, जरी धावा जास्त असतील, तरी देखील मॅच संपली नाहीये. कोणत्या क्षणी कलाटणी घेणारी मॅच आहे, कारण मिडल ऑर्डर, मी म्हटलं मगाशी पंडितजी, मी मगाशी म्हटलं की मिडल ऑर्डर जी वाघबीळ संघाची आहे ती मिडल ऑर्डर टॉप क्लास आहे. त्याच्यामुळे इथून एक प्रकारे म्हणायचं गेलं तर इथूनही वाघबीळ संघ पलटवार करू शकतोय, ही ताकद आहे वाघबीळ संघामध्ये. या सीते माता पहा, ही मोठी विकेट आहे. गणेश मनेरा ज्याच्या बॅट मधून आपण षटकार पाहिला होता, आणि तोच गणेश मनेरा यष्टीचित होतोय. आणखीन एक धक्का वाघबीळ संघाला. धावा झालेल्या ते 21. शब्द आला नशा. पानी में विस्की मिलाओ तो नशा चढ़ती है, पानी में विस्की मिलाओ तो नशा चढ़ती है, पानी में रम मिलाओ तो भी नशा चढ़ती है, पानी में ब्रांडी डालो तो भी नशा चढ़ती है, लगता है साला ये पानी में ही कुछ गडबड है. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 21. मॅच कोणत्या क्षणी टर्नअप होऊ शकेल, तर इथे मात्र मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांच्या माध्यमातून 2 दिवस आपण स्वादिष्ट जेवण जेवलो. उरण करंजवरून आलेले आहेत. वत्सलताई धन्यवाद, विजयताई धन्यवाद, आणि धनुताई तुमचे देखील धन्यवाद. खूप स्वादिष्ट जेवण, चविष्ट जेवण आपण बनवलं. आपलं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय.
यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलं, चेंडू जातोय तो म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, पॉइंट रिजनच्या दिशेनं 2 धावा इथे मिळतील. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय, मिसफील्ड नाहीये, चेंडू अंतिम क्षणी अडला गेला. 2 धावा नंदू पाटील, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अफलातून खेळी साकारली होती नंदू पाटील यानं, आणि तोच नंदू पाटील जोचेंद्रच्या अगेन्स्ट ती खेळी साकारली होती आणि यावेळेस विकेटवर उभा आहे. धावा झालेल्या आहेत त्या 23. धावांची गरज आहे अजूनही. 13 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायच्या आहेत त्या 35. शॉर्ट अँड पुल पूर्णतः बॉडीला रोल करून यावेळेस लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर नंदू पाटील यांच्या बॅट मधून येतोय हा नंदू सिग्नेचर स्ट्रोक. 6 धावा, षटकार. जबरदस्त प्रहार. नंदू पाटील आक्रमक रूप धारण करतोय, अक्षरशः पलटवार जम्प्स बॉन्ड राई या टीमवर. धावा झालेल्या आहेत त्या 29 धावा. म्हणूनच सांगतायत ना पंडित सर, म्हणून सांगतात पराभवाने माणूस संपत नाहीये, प्रयत्न सोडतोय तो मात्र संपतोय. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजूनही जिंकलो नाहीये. इथून प्रयत्न करावे लागतील. चेंडू शिल्लक आहे ते 12, धावा करायचे 29, मॅच अजून संपली नाहीये. मालवणी संघ कुठे असाल तर बरोबर आमच्या डीजेच्या मागे यायचं आहे. प्रयत्न सुरू आहेत आणि प्रयत्नाला यश देखील त्या ठिकाणी प्राप्त होत आहे, कारण आयुष्यात जोखीम देखील पत्करायला शिकणं गरजेचं आहे. कारण जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल, त्याच्यामुळे जोखीम पत्करणं गरजेचं आहे. आणि बघितलं तर पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर 3 षटकामध्ये धावा झालेल्या आहेत त्या 29. आता 2 षटकात धावा पाहिजे तेवढ्याच 29 धावा. 12 मध्ये 29. 12 चेंडू धावा करायचे आहेत 29. 12-29. जबरदस्त नंबर 3चं षटक आणि त्या नंबर 3च्या षटकावर केलेले पलटवार. 14 धावेचे षटक चेतन पाटील यांचं. फुल टॉस मिस्टर स्ट्रोक आहे. चेंडू बराच काळ हवेत. यष्टीरक्षक प्रयत्न करतोय, चेंडू डायव्हर्ट झाला, यष्टीच्या मागे चेंडू फील्ड होतोय. फक्त 1 धाव. नंदू पाटील स्ट्राईक पुन्हा एकदा पाहायला म्हणजे नंदू पाटील ना ज्ञान पाटील, नंदू पाटील जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टेन्शन दोन्हीकडे आहे राजूजी, टेन्शन हे दोन्हीकडे आहे. टेन्शन कुणाकडूनच कमी झालं नाहीये, बिलकुल नाही. त्याच्यापेक्षा प्रेक्षकांना जास्त टेन्शन आहे, कारण नॉर्मली जर बघितलं तर डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या छातीचे मिनिटाला 72 ठोके पडतात. काही जणांचे आता 74-76 पर्यंत गेलेले असतील. आपल्या फॅमिली डॉक्टरांचा नंबर असेल तर तुम्ही तयार ठेवा तो. नक्कीच टेन्शन वाढलं मात्र आमचं घड्याळाकडे देखील लक्ष आहे. लक्षात ठेवा 3:14 कोणासाठी थांबत नाही. 3:14 पहिला चेंडू पडला होता, याकडे देखील लक्ष द्या. 30 मिनिटं अवधी तुमच्या जवळ आहे. 30 मिनिटात तुम्हाला 5 षटकं क्लिअर करायची आहेत आणि ती जर षटकं पूर्ण झाली नाहीत तर 5 धावेची पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. नियम कठीण आहेत आणि मंडळाचे नियम मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवत आहे. चला मॅच ऑन करा. प्रशांत मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. नंदू पाटील यावेळेस नंदूच्या बॅट मधून आणखीन एक दमदार येतोय हा हॅन्डसम युझी षटकार. होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या देखील विटा सुद्धा सोडत नाहीयेत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. संकट मोठे आहेत, धावसंख्येचा डोंगर समोर आहे, मात्र त्या संकटावर मात करावी लागेल. नंदू पाटील
फुल टॉस होता, फुल टॉस मिस करतायत. देहबोली आपण पाहतो नंदू पाटीलच्या, अक्षरशः तो हात जो होता तो कपालावर गेला की हा चेंडू मी मिस का केला. धाव संख्या 2 ने पुढे सरकताना पोहोचते ती जवळपास 40च्या घरामध्ये. 40 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते 8, धावा करायच्या आहेत त्या 18. म्हणूनच राजू पंडित सर, म्हणूनच रात्र नाही स्वप्न बदलते. लक्षात ठेवा, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो या ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. केव्हाही आणि यावेळेस ती वेळ बदलताना पाहायला मिळते. वाघवेल संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नंदू पाटील वारंवार यावेळेस चहल करताना, यावेळेस ऑफ ड्राय आपण पाहिला, ऑफचे फटका, ऑफ साइडला चांगलं क्षेत्ररक्षण. प्रफुल्ल आहे 2 धावा. क्या बात आहे. नंदू पाटील यांच्या बॅट मधून आलेले षटकार, कुठेतरी संजीवनी, कुठेतरी ऊर्जा दिली गेली वाघबेल संघाला. 7 चेंडू शिल्लक, धावा करायची आहे 16. 7 चेंडू 16 धावा. 7 चेंडू 16 धावा. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका हवेत खेळला जातोय. ही विकेट टर्निंग पॉइंट असेल का? ही विकेट मॅच मध्ये ट्विस्ट आणणार का? इथून मोमेंटम शिफ्ट होईल का? इथून राई संघाचा पलटवार वाघवीर संघावर होईल का? डीजे नंतर येऊया मॅच मध्ये. बारा चेंडू, माफ करा, 6 चेंडू, धावा करायचे आहेत त्या 16. 16 रिक्वायर्ड बाय 6 बॉल टू विन. विकेट कडे देखील आपण लक्ष देऊया. दोन्ही टीमच्या विकेट्स आपण पाहूया. रत्नेश, राई संघाच्या विकेट्स किती आहेत? 7. राई संघाच्या 7 विकेट गेलेल्या आहेत आणि वाघवीळ टीमच्या विकेट गेल्या आहेत त्या 4. विकेट मी क्लिअर करतोय. राई संघ 7 विकेट, वाघबीळ संघ 4 विकेट, 6 चेंडू, धावा करायचे त्या 16. चला वेळेकडे लक्ष द्या. हे षटक किती मिनिटात व्हायला हवं? रत्नेश टाइम देखील चेक कर. आठ मिनिटाचा अवधी आहे असे आमचे गुणलेखक रत्नेश म्हणतोय की 8 मिनिटात हे षटक पूर्ण करायचं. म्हणजे राई संघाने देखील वेळेवर ही इनिंग पूर्ण केली आहे. कारण ज्यावेळेस विकेट जाते त्यावेळेस आम्ही टाइम स्टॉप करतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय त्यावेळेस देखील टाइम स्टॉप करतोय. लक्षात ठेवा, पाणी मैदानाच्या आतमध्ये जातोय त्यावेळेस देखील आम्ही टाइम स्टॉप करतोय. यावेळेस 8व्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न बसतोय. चेंडू येतोय डॉट. कपिल देव निकंज सरांची आठवण झाली. यावेळेस अक्रॉस क्रिकेट व्हेरी बॅड क्रिकेट आपण नेहमी म्हणतोय. आज जन्मदिवस आहे, अगोदर ही माहिती द्यायला होती आम्हाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 32 आणि 33 चे मालाड विधानसभा समन्वयक निखिलजी मयेकर यांचा आज जन्मदिवस आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, आगरी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि या ठिकाणी उपस्थित 23 संघांच्या वतीनं आणि या समस्त रणरागिणींच्या वतीनं मयेकरजी तुम्हाला जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. बर्थडे बॉय मागे आहेत का? ओके. 2 धावा, 2 धावा, 2 धावा. डेंजर झोन मध्ये आहे बॅटर. यावेळेस काही आवश्यकता होती का? यावेळेस या 2 धावेची आवश्यकता होती का? दोन्ही बॅटर चांगले होते. ज्ञान देखील चांगला आहे आणि एका साईडला म्हणायचं गेलं तर राकेश देखील चांगला होता. कुठलाही बॅटर स्ट्राईक वर आला असता तरी देखील मोठा फटका खेळू शकला. मात्र सर्वात मोठी चुकी वाघबीळ टीम कडून. इथे या 2 धावा गरजेच्या होत्या का? मी तर म्हणे नक्कीच नाही.
डीजे भारत राकेश. म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेटच्या मैदानामध्ये की ओव्हर थ्रो आणि मिसफिल्ड याला धाव घेणं म्हणजे एकतर स्वतःला धोक्यामध्ये टाकून घेण्यासारखं आहे की समोर दिसते आग जळते आणि आगीमध्ये उडी मारण्याचा हा प्रयत्न असतो. इथे मिसफिल्ड झाला, प्रफुल्ल चेंडू व्यवस्थित पकडू शकला नाही आणि त्यानंतर जो थ्रो आला दुसरी धाव घेताना आणि त्यामध्येच फलंदाजाचा हा हकनाक बळी झालेला आहे असं म्हणावं लागेल. 4 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 15. 4 मध्ये 15. यस, 4 चेंडू 15 धावा. टेन्शन घेऊ नका, सगळं इथून तुम्हाला व्यवस्थित माहिती पुरवली जाते. तो मराठी कार्यक्रम आला लक्ष ना फक्त खेळाकडे ठेवा. राजू पंडित, मराठी कार्यक्रम टेन्शनवरची मात्रा हास्य जत्रा. हस राजा. इथे टेन्शनवरची मात्रा एकच असते, षटकार. षटकार. हा पुढे मेस्टन स्टोक आहे, मारण्याचा प्रयत्न तर केला होता, फटका फसतोय. मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू लँड होतोय, डीप लॉंग ऑफ मधून धनजी माची येतोय. फक्त एक धाव आणि 3 चेंडू. भारत दुसरी गोष्ट महत्वाची अशी असते मैदानामध्ये की गरज नसताना तुमची कधी जागा सोडू नका. आता प्रफुल्ल धावत सुटला, इथे माहिती आहे डीप मध्ये खेळाडू आहे, अशा वेळेला जर थ्रो केला गेला तिथून यष्टिक्षक थोडासा बाजूला सरकला जयेश, आणि ते मात्र कदाचित काही वेळा धोकादायक ठरू शकतं. जर फलंदाज अशा वेळेला प्रोफेशनल असेल, निष्णात असतील, त्या 1-2 मध्ये घेतील. कारण लिबर्टी गार्डनचा तो सामना मला आठवतोय, मालाडचा सुनील कोळींनी भरवलेला होता. शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज होती आणि अजित पुत्रनं ते 4 धावा धावून काढल्या होत्या, त्याच्यावरती त्याला 10,000चं पारितोषिक मिळालं होतं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. यावेळेस लेग ब्रेक, हा लेग ब्रेक ओळखता आला नाहीये, हा लेग ब्रेक ओळखणं गरजेचं होतं. केव्हाही एक चेतन आणि प्रफुल्ल यांची फास्टेस्ट डिलिव्हरी आहे. एक नक्कीच मी म्हणेल की लेग ब्रेक मी कधी पाहिलं नाही पप्प्याचा, पहिला हा लेग ब्रेक पाहतोय. पहिला बघत मिळतं. येस, पुन्हा एकदा तोच लेग ब्रेक पाहायला मिळतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. 1 चेंडू 14 धावांची गरज. मी म्हटलं तो का त्या 2 धावा ज्या घेण्याचा प्रयत्न केला, त्या 2 धावा घेण्याचा प्रयत्न का केला त्या ठिकाणी वाघबैल संघानं. यावेळेस चांगला फटका आहे, मात्र मॅच या ठिकाणी संपलेली आहे. आणि ज्या पद्धतीने भारत या प्रफुल्ल षटक हाताळलं, मला राई जेम्स बॉन्ड संघाचे माजी संघनायक रामचंद्र पाटील असेच 1 ते 2 पावलं टाकून गोलंदाजी करायचे आणि फलंदाजाला अडचणीमध्ये आणत होते. चला या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करूया. निखिल जी मयेकर साहेबांचा या ठिकाणी वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे, तो आपण साजरा करूया. डीजे ऑपरेटरला विनंती करतोय, बर्थडे सॉन्ग आपण रेडी ठेवायचं आहे. प्रफुल्ल पुन्हा एकदा सक्सेसफुल गोलंदाज ठरतोय, कारण मालजीपाडाचं मैदान पहिली स्पर्धा आणि मालजीपाड्याच्या मैदानावर मित्रांनो आपण ती मॅच पाहिली होती. राजूजी तुमच्या निदर्शनामध्ये आणतोय, जवळपास फक्त 5 धावा ओमरमध्ये गोरदेव संघाला हव्या होत्या. 24 डिसेंबर 2023 म्हणजे पहिली मॅच आपली या मोसमातील पहिली स्पर्धा. प्रफुल्ल हा गोलंदाज होता आणि गोरदेव संघाला ते 6 चेंडूमध्ये 5 धावा प्रफुल्ल याने काढू दिल्या नव्हत्या. बॉक्स पूर्ण करा ना, केक बाहेर काढा ना ताई. मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रशांत मात्रे, मॅन ऑफ द मॅच. निखिलजी मयेकर साहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. राईचा गॉगल आहे, चेतनचा गॉगल आहे हा. चला बर्थडे सॉन्ग. नक्कीच नक्कीच. हॅलो हॅलो हॅलो. एक गोष्ट म्हटली जाते की एक व्यक्तीचा वाढदिवस असला